पहलगाम हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती, तर दहशतवाद्यांच्या मागावर सुरक्षा दलाचे जवान कसून शोध सुरू. सहलीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबारानंतर बैसरणमध्ये अफरातफरी. पहलगाम हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य समोर. पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन उघड. लष्कर-ए तोयबाचा म्होरक्या सैफुल्ला कसूरीच्या धमकीचा व्हिडिओ समोर, तर हल्ल्यावेळी 2 दहशतवादी पश्तून भाषेत बोलत असल्याची स्थानिकांची माहिती. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा. धर्म विचारून पर्यटकांना मारलं, संपूर्ण जग बघेल असं उत्तर देणार राजनाथ सिंग यांचं वक्तव्य. हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले यांचं पार्थिव डोंबिवलीत आणलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन. पीडित कुटुंबाचं केलं सांत्वन. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दिलीप देसलेंचं पार्थिवावर पनवेलमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. कुटुंबियांसह नातेवाईकांचा फुटला अश्रूंचा बांध. पहलगाम हल्ल्यात मारले गेलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना अखेरचा निरोप. पत्नी हिमारीचा सॅल्यूट करत पतीला अखेरचा निरोप. दहशतवादी हल्ल्यानंतर ही पर्यटक श्रीनगरमध्ये दल लेकमध्ये घेतला शिकारा राईडचा आनंद. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरनं देशभरात संतापाची लाट. ठिकठिकाणी निदर्शनं करत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. भारतातील मुस्लिमांवर अन्याय झाल्याची भावना हल्लेखोरांना वाटलं की मुस्लिमांसोबत चुकीचं घडतंय. रॉबर्ट वाड्रा यांचं वादग्रस्त वक्तव्य, तर वाड्रांनी माफी मागावी भाजपची मागणी. IPLच्या मैदानात पहलगाम हल्ल्याचा निषेध. काळी पट्टी बांधून मैदानात उतरले खेळाडू. मुंबई आणि हैदराबादच्या खेळाडूंनी सामन्याआधी वाहिली श्रद्धांजली.